फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी वसई विरार महापालिका मुख्यालयासमोर 5 ऑगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला. वसई विरार महापालिकेच्या फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत फेरीवाला बचाव संघर्ष समितीने महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिलाय. वसई विरार शहरात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून विविध रस्ते, पदपथ, बस थांबे, रेल्वे स्थानक परिसर आणि उड्डाणपुलांवर अवैध फेरीवाल्यांनी बस्तान मांडलंय. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी आणि विविध गैरसोयींचा सामना करावा लागतोय. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं फेरीवाला धोरण लागू करत शहर पथ विक्रेते समितीची स्थापना केली होती. समितीच्या शिफारशीनुसार पहिल्या टप्प्यात 9 प्रभागांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि 87 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र धोरणाची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप फेरीवाला बचाव संघर्ष समितीने केलाय. याच पार्श्वभूमीवर बुधवार 5 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान 2014 पासून प्रलंबित असलेले फेरीवाल्यांचे सर्वेक्षण तातडीनं पुन्हा सुरू करणे, सर्व फेरीवाल्यांना अधिकृत ओळखपत्रे आणि विक्री प्रमाणपत्र देणे, मनमानी वसुली आणि अवैध पावत्या तत्काळ बंद करणे तसेच कायद्यानुसार पथविक्रेता समितीची स्थापना करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय पुनर्वसनाशिवाय माल जप्ती आणि हकालपट्टीची कारवाई पूर्णपणे थांबवावी अशी ही मागणी आंदोलन करण्यात केली आहे. या सर्व मागण्या मान्य न झाल्यास महापालिका मुख्यालयासमोरच मुक्कामी आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या अध्यक्षा रुपाली पवार यांनी दिलाय. आता फेरीवाल्यांच्या मागण्यांवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, वसई विरार.